मी आहे गावाकडं आणि पप्पाची आता पेरणी चालू आहे. त्यामुळं पेरणीचं कसं कसं ते बीज ट्रीटमेंट करते ते आपण बघणार आहेत. चला मी सांग काय करायला पप्पा? आता बीज प्रक्रिया करत आहे आणि बीज प्रक्रियेसाठी इलेक्ट्रॉन नावाचं एक औषध आहे. ते पेरणीपूर्वी औषध बियाला लावायचं, सावलीत हडकवायचं बी, नंतर पेरणी करायची. हे कुठं मिळते? हे कृषी सेवा केंद्रात मिळते. आता कसं लावायचं सांगा. आता आम्ही पाणी थोडे 40 ml औषध घेतो हां आणि मग बियावर टाकतो. जसं बाळाचं लसीकरण केलं जातं अनेक प्रकारचे आजार होऊ नये म्हणून तसं बियाला अवघड बीज प्रयोग करतो. अनेक रोगांपासून थोडा वेळ सुकवायचं ना आता. हां थोडा वेळ सुकवायचं. सुकवायचं. तर मंडळी जे काही बी पेरायचं आहे तुम्हाला शेतात त्याला हे इलेक्ट्रॉन लावतात आणि हे जे काही लावून आहे त्याला थोडा वेळ सुकवायचं आणि त्यानंतर पोत्यामध्ये भरून शेतामध्ये पेरायला न्यायचं. तर या पद्धतीने पप्पाने बऱ्यापैकी सगळंच बी वगैरे पेरण्यासाठी सगळ्याच जेवढं काय आहेत जे आज पेरायचं आहे तेवढ्याला सगळ्याला लावलेलं आहे आणि त्यानंतर ते छोट्या छोट्या अशा गोण्या करतात. आता ते जे काही हे गोण्या करतात ते प्रत्येक एकरला असं 22 किलो असं पेरतात पप्पा. त्यामुळं ना ते एकदम छान छान असं उगवतं, दाट वगैरे होत नाही आणि अगदी पातळही होत नाही आणि त्यामुळे जे काही सोयाबीन येतं त्याला शेंगाही अगदी व्यवस्थित लागतात, दाट लागतात. हे आता आज शेताकडं पेरायचं आहे तर असं पप्पाने हे 5 गोण्या करून ठेवलेल्या आहेत तयार. हे पूर्ण असं तयार केलेले आहे. त्यानंतर दुसरं कुठलंही बी पेरायचं असेल तर तुम्ही इलेक्ट्रॉन लावू शकता. प्रत्येक असं बियाला लावायचं. म्हणजे हे कशासाठी लावतो तर खरं तर जे काही आपण बी पेरतो आपल्या शेतामध्ये म्हणजे जमिनीत टाकतो तेव्हा त्याला बुरशी किंवा कीटक वगैरे काही लागणार नाही. जसं की सांगितलं तर पप्पाने बाळाला जसं लसीकरण करतात त्याचप्रमाणे हे आहे. आणि इकडं बघा ना पाऊस की निस्ता रिपरिप असला चालू आहे, नसेल तर मग चक्क ऊन पण चालू आहे. पुण्यात एवढा पाऊस चालू आहे आणि इथं काहीच पाऊस नाही आहे. तर चला आजचा दिवसभराचा व्हिडिओ बघा तुम्ही. काही ना काहीसाठी हे नैवेद्य बनवले, चपात्या चालू आहे, कुकर लावलाय आणि इथं भेंडीची भाजी केली आहे, शेवग्याची भाजी करायची आहे. आणखी गावाकडे आलं ना त्यानंतर मला ना होता येईल तेवढ्या शेतातल्या भाज्या जास्तीत जास्त खायला आवडतात. आता आपण तिथं तर प्रत्येक वेळेस विकतच भाजीपाला घेऊन खातो वेगवेगळ्या जास्तीत जास्त फळभाज्या, परंतु इकडं गावाकडे शेतामध्ये ज्या काही पालेभाज्या आहेत त्या मला जास्त खायला आवडतात. त्यामुळं आज आईनं शेवग्याची पाल्याची भाजी बनवलेली आहे. त्याचा मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेला आहे, जर नाही पाहिलं असेल तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा. तर आजचा 6 मेनू होता शेवग्याची पाल्याची भाजी, त्यानंतर भेंडीची भाजी, वरण, भात, चपाती, मी आणि आजी, त्यानंतर आई पप्पा असं आम्ही सर्वजण मिळून छानपैकी जेवण केलं. आणि त्यानंतर जेवण झाल्याच्यानंतर अशा गप्पा मारत बसलो होतो आम्ही सर्वजण, काकी मोठी त्यानंतर माझ्या आत्या, आम्ही सर्वजण अशा गप्पा मारत बसलो होतो. साडी आणली होती ती दाखवत होत्या.
त्यामुळे मस्त गप्पा बी चालू होते. साडी पण छान आहे, ती पण आम्ही सर्वजण बघत होतो. मस्त वाटते गावाकडं, खूप छान वाटते. आणि हे पोर लगेच एवढं पळत चाले दीदी करतच बस. त्यानंतर भक्ती पण जायला निघाली होती, तिला आम्ही बाय केलं दुपारच्या वेळेला. आता ती कॉलेजला जाते, त्यामुळं मग ती सुट्ट्या संपल्यामुळं त्या सर्व बॅग वगैरे पॅक केली आणि ती गेली आता तिथं एकटी राहते. त्यामुळं पोरांनी बाय केले. त्यानंतर मी आणि वर्षा पप्पाचं थोडं काम होतं, ते काम करत बसलो. खूप काम होतं पप्पाला एकदम ते, त्यामुळं थोडीफार मदत म्हणून आम्ही हे थोडंफार काम केलं. आणि मस्त अशा गप्पा होतात गावाकडे. एवढं छान वाटत आहे, एकदम रिलॅक्स. ना ऑफिसचं टेन्शन, ना धावपळ सकाळची डब्याची, काही नाही आहे. सध्या रुद्राणी पण पुण्यात आहे, तिची शाळा सुरू असल्यामुळे, आणि मी इथंच थांबली आहे. त्यानंतर काम झाल्याच्या नंतर छानपैकी एक झोप काढली, मस्त अशी मी फ्रेश झाली. आणि तुम्हाला ना घराचं पूर्ण ट्युटोरियल पाहिजे का, घराचं होम टूर पाहिजे का, ते एकदा मला कमेंट करून नक्की सांगा. जर पाहिजे असेल तर. आता फर्निचर कंप्लीट झालं आहे, थोडंसं किचनचं राहिलेलं आहे तसं. पण जर बाकीचं पूर्ण पाहिजे असेल तर मला एकदा कमेंट करून नक्की सांगा, आपण एक होम टूर घेऊया. छान असे रेडी झाले. आणि त्यानंतर मग मी आता शेतात जायला निघाले होते. आम्ही शेतात जायला निघालेलो आहोत. जाताना वाटेतच आमचा हा भाचा भेटला. आत्या लहान आणि भाचेच मोठे झालेत आता. त्यानंतर शेतात आले आहे, मस्त वाटत होतं, एकदम हिरवंगार. त्यानंतर डाळिंबाची झाडं. एवढं वातावरण पावसाचं आहे ना, परंतु पाऊसच पडत नाही. आणि पुण्याला एवढा पाऊस आहे की बस कंटाळले तिथले लोक. परंतु अजिबातसुद्धा गावाकडं लातूरला पाऊस नाही आहे. असेल तर तिकडून कोणी पाठवून द्या, तुमचा वशिला असेल तर आम्हालाकडं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला भेटूया उद्या, तोपर्यंत बाय. वातावरण